नाराजी साहेब काय आहे बघा, तुम्ही आमच्याबद्दल तुम्ही आमच्याबद्दल आमच्या वतीने बोलायचा अधिकार काय नाही. ते फक्त महाराजी जागा आहे. जागा आहे, पण आम्ही एवढ्या वर्ष, माझा जन्म इकडचा आहे, माझे वडील इकडे संसार मांडून ते गेले, माझी आई गेली, पण आम्ही जो जे एवढं हे करतो आणि लोकांसाठी करतोय साहेब. मी एकट्यासाठी घर बघत नाही, माझं लोकांसाठी करतो. मी आज एका 40चा अध्यक्ष आहे. माझं माझं प्रथम कर्तव्य त्यांच्यासाठी घर, त्यांना चांगलं फॅसिलिटी भेटावी. जर आम्ही चांगली बँकिंग फॅसिलिटी घ्यावी तर त्याला त्यांची जे 550चा जो आम्हाला ऑफर दिली ती कशी स्वीकारणार माडानी. ते फंड पण देत नाही तुम्हाला. काय भाडं पण काय 18-15 बघा ना, ते या एरियात 18-15 हजार मध्ये घर भेटतं का साहेब? तर आम्हाला जे आम्हाला जो विकासक येतोय तो आम्हाला ते जी सुविधा देतोय तर आम्हाला स्वीकारायचा अधिकार आहे का नाही साहेब? आमचा हाच अन्याय आणि तुम्ही आमच्या वतीने निर्णय घेणारे आणि तुम्ही त्या त्या डिव्हिजनची माणसं नाहीत तुम्ही. मी एक आमदार आहेत आणि आमच्या विभागातले आमदार नाहीत ती. आमच्या विभागामध्ये महेश सावंत म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला जर अपोज करायला पाहिजे तर तुम्ही अपोज कशाला करतात आम्हाला? आम्हाला आमच्या म्हणण्याने जाऊन द्या, आम्हाला पुढे वाटचाल आमची सक्सेस करून द्या. तुम्ही जे अडथळा आणला तर आपण लोकांना रस्त्यावर उतरायला लागणार साहेब. नाही, आम्हाला आम्हाला याच्यात विश्वासात घेतलं नाही साहेब. हे शंभूराज देसाई त्या लक्षवेधी मांडले तेव्हा बोलले होते आम्ही फेडरेशनच्या माणसाला त्यांना आम्ही बोलवू. त्यांनी बोलवलं ना आम्हाला, आपसात निर्णय घेऊन, आणि एकच माणूस बाईट देतोय. जे हा निर्णय होतो तो सभेमध्ये होतोय ना, ही सभा होते, विधान परिषदेमध्ये निर्णय होतो. जो पण जसा आपण याच्यात बघितलं टीव्हीवर लक्षवेधी मांडलं तेव्हा ते सगळ्यांचं मतं घेतली ना. अनिल परब साहेब आहे, सचिन अहिर साहेब आहे, सगळ्यांची मतं घेतली ना. म्हणजे एकटा माणूस कालच्या दिवसाला बोलतोय याचं टेंडर रद्द करा, हे रद्द करा, त्यांना आम्ही देणार, आम्ही आम्ही होई आद्य रहिवासी तर आमचा अध्यक्ष आम्ही आहेत ना. आम्हाला राहून दे ना, आम्हाला करून द्या. तुम्ही निर्णय घेणारे कोण साहेब? आम्हाला विनंती हात जोडून तुमच्यातर्फे आम्हाला आमचा निर्णय घेऊन द्या, आम्हाला एक मौका द्या. आणि हे असे बोलले पण होते, संजय देसाई बोलले त्यांना एक शेवटचा मौका देऊन द्या, नंतर आपण निर्णय घेऊया. त्याच्या आधी तुम्ही निर्णय घेऊन मोकळे झाले साहेब. धन्यवाद.